नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इतके छान छान क्वेश्चन विचारले. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे, पण तत्पूर्वी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की खूप क्वेश्चन आले आहेत. खूप म्हणजे जवळजवळ 50 एक क्वेश्चन आले आहेत. तर अर्धे मी आज घेणार आहेत, 20 मी आज घेणार आहे आणि बाकीचे मी पुढच्या संडेला घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि मी क्वेश्चन सिक्वेन्समध्येच घेत आहे. तर असं नाही होणार की कोणाचा क्वेश्चन स्किप झाला आणि मी कोणाचा आन्सरच दिलं नाही. तर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आपण क्वेश्चन घेणार आहोत. ते तुम्हाला कळेलच, कारण तुम्हाला माहिती आहे की पहिला क्वेश्चन कोणी विचारला, ते क्वेश्चन आपल्या कम्युनिटीवर आहेत. तर 1 बाय 1 मी क्वेश्चन घेईन. सो ज्यांचा क्वेश्चन आज घेतला जाणार नाही तर त्यांचा प्लीज त्यांनी हिरमोड करून घेऊ नका. डेफिनेटली ट्रस्ट मी, नेक्स्ट वीक त्यांच्या क्वेश्चनचा नंबर लागेल आणि सगळ्यांच्या क्वेश्चनचे आन्सर्स मी देणार आहे. सो जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या क्वेश्चन आन्सर राऊंडला एका छानशा गाण्याने, जे गाणं मी तुमच्यासाठी डेडिकेट केलेलं आहे. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ए मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, अब हम ना होंगे जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ए मेरी जाने वफा. लव यू मंडळी. तर सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. मी आता नाव नाही घेते, कॉमेंट कोणी केली आहे, कारण का शॉर्टमध्ये नावं आहेत, काही जणांची वेगळी नावं आहेत ना, युजर नेम. तर ज्यांनी विचारलं आहे तर त्यांना कळून जाईल की कोणाबद्दल बोलते आहे. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की न्यू इयरची स्वच्छता करणार आहेस का घरी, आणि तुझी स्वच्छता बघून आमच्या पण घराची आपोआप स्वच्छता होणार का. तर बेसिकली मी इथे यूट्यूबवरचं स्वच्छता अभियान राबवायला आलेली आहे आणि त्याच्यामुळे दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो की एका तरी कॅरेक्टरला थोडी का होईना सद्बुद्धी मिळावी आणि थोडं का होईना त्याला सेल्फ रिअलायझेशन व्हावं आणि थोडेफार म्हणजे आपण मुद्दे आपण ते त्यांना इम्प्लिमेंट करायला सांगतो, काही चेंजेस आणायला सांगतो, त्या प्रकारे त्यांनी स्वतःमध्ये थोडेसे चेंजेस आणावेत, इतकीच अपेक्षा आहे. ऑब्व्हियसली कोणाचं चॅनल वगैरे बंद करण्याचं नाही, अजिबातच नाही, कारण थोडेफार चेंजेस केले तर सगळं काही छान आहे. ऑल वेल, ऑल गुड. फक्त जे लोकांना ठगवतात, लोकांच्या भावनांशी खेळतात आणि खोटं बोलतात, प्रचंड प्रमाणात खोटं बोलतात, अक्षरशः धादांत खोटं बोलतात, अशा लोकांचा सुपडा साफ हा झालाच पाहिजे. तर तोच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि प्रयत्न राहणार आहे. आणि राहिला हा प्रश्न, माझं घर साफ केल्याने तुमची घरं साफ होतील का, तर असं तर आपली जी मंडळी आहेत ते अंधमंद भक्त नसल्यामुळे असं अजिबातच होत नाही, हे त्यांनाही माहिती आहे. तर नाही, तुमच्या घराची साफसफाई तुम्हालाच करावी लागेल. इवन त्या अंधभक्तांना पण त्यांच्या घराची साफसफाई त्यांनीच केली पाहिजे. ताईंचं घर साफ होताना बघून ते सुद्धा ताई खोटं दाखवतात, लपून छपून बाई वगैरे ठेवतात आणि बाकीची कामं बाई करते, ते दाखवत नाहीत ताई. पण तसं होत नसतं. त्यामुळे कोणाच्या आहारी कितपत जावं हे समजण्या इतकी आपली मंडळी सुज्ञ आहेत अशी मला खात्री आहे. सो सेकंड क्वेश्चन असा आहे की तू कुठून शॉपिंग करणार आहेस. क्रॉफो मार्केटमधनं करणार आहेस की भांडुपला करणार आहेस की मुलुंडला करणार आहेस की ठाण्याला करणार आहेस की आणि कुठे करणार आहेस. सो जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी कुठे राहते. सो माझा बेस दुबईमध्ये आहे. सो आय विल बी सेलिब्रेटिंग माय न्यू इयर इन दुबई. आणि न्यू इयरची मी शॉपिंग करत नाही, मी वायफळ खर्च करत नाही. न्यू इयर मी फुल ऑन पेजामा पार्टी करते आणि एकदम मस्त आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असते, आपल्या कम्फर्ट अटायरमध्ये असते. त्याच्यामुळे मी फार काही एक्स्ट्रा खर्च करत नाही, बस पार्टीवर खर्च करते, बस कपड्यांवर नाही. सो नो शॉपिंग फॉर न्यू इयर. मोस्टली आम्ही कॅम्पिंगला जातो न्यू इयरच्या नाईटला. तर ह्यावर्षी पण बहुतेक कॅम्पिंगला जाऊ, बघू, अजून काही ठरलं नाही आहे, बट मोस्टली तेच असणार आहे.
नाहीतर मग घरी. कारण का आत्ताच आम्ही जस्ट रिसेंटली शिफ्ट झालो. सो देवाच्या दयेने एक छानसं अपार्टमेंटमध्ये आम्ही शिफ्ट झालो, जिथे आम्ही मस्त एक छानशी पार्टी होस्ट करू शकतो. सो जर झालं तर आमच्या घरी आम्ही होस्ट करू. थर्ड क्वेश्चन, माझा फेवरेट यूट्यूबर कोण आहे? सो खरं सांगायचं तर मला ना यूट्यूबर म्हणा किंवा ॲक्टर, ॲक्ट्रेस, सिंगर असं माझं एक कोणी असं फेवरेट नाहीच आहे. आणि असं ठीक आहे, माझं बदलत असतं. म्हणजे मला असं एखादं काम आवडतं तर एखादं नाही आवडत, मग परत आवडतं परत नाही आवडत. कोण दिसायला आज आवडतं तर कुठल्या लुकमध्ये छान वाटते, पण मग नंतर मला ते नाही आवडत. सो तसं आहे माझं थोडंसं असं काय म्हणतो आपण, चंचल नाही म्हणता येणार, बट खूप साऱ्या क्रायटेरियावरती बेस्ड असतं आवडणं न आवडणं. सो असं फिक्स माझं नसतं की ही व्यक्ती मला आवडते, आय एम डाय हार्ड फॅन ऑफ दिस पर्सन और समथिंग लाईक दॅट, असं अजिबात नाही आहे. सो त्याच्यामुळे एक नाही सांगता येणार, पण एक मात्र मला मनापासून आवडतं, ती म्हणजे मी स्वतः. मैं खुद की, मैं अपनी फेवरेट हूँ. I love myself and I love myself as a YouTuber, as a roaster, as a reaction vlogger. So बस माझी फेवरेट यूट्यूबर मी स्वतः आहे. नेक्स्ट क्वेश्चन, की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये असं कोणी आहे का ज्यांना मी रोस्ट करते, इन द सेन्स ज्या कॅरेक्टरना मी रोस्ट करते त्या कॅरेक्टरचे ते फॅन आहेत आणि ते मला असं कधी म्हणतात की कशाला करते ग असं, किंवा का करते. तर येस आहेत असे, पण फ्रेंड्समध्ये पण आहेत आणि फॅमिलीमध्ये माझा नवरा स्वतः आहे. त्याला असं आहे की तू फनीला का रोस्ट करते किंवा फनीबद्दल तू असं का बोलते, की तो साधा सरळ माणूस आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण हां, आय अग्री, तसा तर साधा आहे, बट गेहूं के साथ गुण भी पिसता है, तर तसं काहीसं त्याचं आहे. आणि मला असं नेहमीच वाटतं की साधं सरळ असणं एक वेगळी गोष्ट आहे, पण चुकीच्या कामामध्ये जर तुम्ही इतके सॉर्टेड आहात तर तुम्ही साथ नाही दिली पाहिजे. तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि स्वतःसाठी ऑलवेज यू शूड हॅव युअर ओन ओपिनियन अँड यू शूड स्टे फर्म ऑन युअर ओपिनियन. बस इतकं कोणावरती लट्टू होऊ नये की त्यांच्या वाह्यातपणामध्ये पण आपण साथ देतो आहे. सो दॅट इज रॉंग. म्हणून मला फनीला मी रोस्ट करते. ॲज अ ह्युमन बिईंग तो खरंच खूप चांगला असेलही, बट जर तो खरंच खूप चांगला आहे तर त्याने आपल्या लाईफ पार्टनरला पण चांगलं बनवण्याचा, तिला काही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे चूक तिथे चूक दाखवली पाहिजे. आता कालचंच जे प्रकरण झालं ते अजूनही ते खोटं बोलत आहेत. आजच्या व्हिडिओमध्येही ती खोटं बोलते आहे आणि त्याच्यामध्ये फनीनेही साथ दिली आहे आणि त्याने पण त्या मुलावर कॅमेरा मारलेला आहे. ज्या मुलाबद्दल आपण बोलत आहोत तो हा मुलगा नाहीच आहे. आपण त्याच्या मोठ्या भावाबद्दल बोलत आहात. हा लहान भाऊ आहे. हा आला आणि तो गेला आणि त्याचा उल्लेखच कुठे केलेला नाही आहे त्या मिनी माऊसचा, मिक्की माऊसचा. तर त्याच्यामुळे ते आजही दादांत खोटं बोलत आहे आणि त्या खोटेपणामध्ये आणि त्या चुकीच्या वागण्यामध्ये फनी तिची साथ देतो. ह्यावरूनच कळतं की तो फक्त चांगला असून उपयोग नाही आहे. ज्या माणसाला आपला चांगुलपणा योग्य ठिकाणी त्याचा वापर करता येत नाही अशा युजलेस माणसाला रोस्ट हे केलंच पाहिजे. आणि दुसरं कॅरेक्टर म्हणजे त्रासिकावर मी हल्ली फार रोस्ट नाही केलं, बट असं फ्रेंड सर्कलमध्ये बोलणं वगैरे होत असतं. तर माझी एक फ्रेंड आहे, तिला असं ते फार कपल गोल्स वगैरे वाटतं आणि तिला असं वाटतं की ते खूप छान आहेत वगैरे. मला तर ते एक नंबरचे चिपडे वाटतात. सो तिने मला एकदा सांगितलेलं की त्रासिका यार, दे आर क्यूट आणि ते असं आहे तसं आहे, बट आय डोंट लाईक देम ॲट ऑल. आणि आता तर इतकी फालतूगिरी. आता मी मध्ये एक गजाली गँगवर करण्याचा त्यांचा विचार करत होती. होपफुली मला वेळ मिळाला तर नेक्स्ट वीकमध्ये करेन मी. ते काहीतरी त्यांनी ते अदृश्य असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आई वडील सासू सासऱ्यांसमोर हे असे थिल्लर चाळे करणं आणि इतकं स्टुपिड लेवलचं आहे ना ते, की ते बघून मला ते कपल गोल्स वगैरे नाही अजिबात वाटत. मला तर ते इट गेट्स ऑन माय नर्व. तर तसं आहे. सो येस, हे दोन कॅरेक्टर्स. नेक्स्ट क्वेश्चन मला इन्स्टावर आलेला की मी माझ्या फॅमिलीमध्ये पण अशीच आहे का, फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे असं कोणाला नोईंगली अननोईंगली रोस्ट करून टाकते का किंवा असं काही बोलते का.
हल्ली कदाचित मी अशी झाली असेन, म्हणजे असं कधी केलं असेल, पण ठीक आहे, माझ्या फ्रेंड्सना वगैरे तर काहीच प्रश्न येत नाही, कारण त्यांना माहिती आहे मी कशी आहे. आणि मोस्टली तरी तुम्ही असं म्हणू शकता की मी घरातलं शेंडेफळ असल्यामुळे आयुष्यभर मीच रोस्ट होत आली आहे. बहुत ही खिल्ली उडाई मेरी लोगों ने, घरवालों ने, दोस्तों ने. त्यामुळे आता मी कुठेतरी वचपा काढते, मला चान्स मिळाला आहे तर. मे बी कुछ कम नाही हूँ. तर मला रोस्ट करतात, तर मग मी ह्या कॅरेक्टर्सवर त्याचा वचपा काढते. तर मी घरात अजिबातच अशी नाही आहे. उलट घरात माझ्यापेक्षा एकाहून एक नमुने भरलेले आहेत आणि ते वेळोवेळी माझी किल्ली उडवत असतात. सो इट इज़ लाईक दॅट. मैं बहुत ही सादी सीधी अच्छी बच्ची हूँ बाबा. ऐसा नहीं करती मैं बड़ों का सम्मान करती हूँ और छोटों का प्यार देती हूँ. नेक्स्ट क्वेश्चन मला असा विचारण्यात आला होता की यूट्यूब स्टार्ट करण्याआधी किंवा मंडळींनी सांगण्याआधी मला ह्या गोष्टीची कल्पना होती का की माझा आवाज चांगला आहे. तर हो, मला या गोष्टीची कल्पना होती, अगदी लहानपणापासून होती. मी सिंगिंगचे क्लासेस पण केलेले आहेत. विशारदपर्यंत मी पोचू नाही शकली, बट बऱ्यापैकी 4-5 एक्झाम मी दिलेल्या आहेत. सो आणि मी डान्स पण खूप छान करते. भरतनाट्यमचे धडे मी घेतलेले आहेत. त्याचे माझे लहानपणीचे फोटोज आहेत, मेमरीज आहे. माझ्या आईला मी एक ऑलराऊंडर मुलगी वाटायची आणि तिने त्याच्यासाठी प्रयत्नही केले, पण ती तेवढं कॉन्सन्ट्रेट नाही करू शकली माझ्यावरती बिकॉज ऑफ हर वर्क. कारण शी वॉज अ वर्किंग वुमन आणि त्यामुळे तिचं असं एवढं तिने मला चॅनलाइज करण्याचा प्रयत्न केला, पण मी माझं कुठे एक ह्याच्यावरती चित्त थारावत नव्हतं. तर मी हे कर ते सोड, ते कर ते सोड, असं धर सोड. तर तुम्ही असं म्हणू शकता की जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन आहे मी. तर तसं काहीचं माझ्या बाबतीत झालं. बट येस, मला डेफिनेटली माहिती होतं की माझा आवाज चांगला आहे. आता अगेन नेक्स्ट क्वेश्चन इन्स्टाला आलेला की मी भांडते का, आणि जेव्हा मी भांडते तेव्हा माझा नवरा पिघळून जातो का, किंवा त्याला असं वाटत नाही म्हणजे तो भांडू शकतो का माझ्याशी, एवढा गोड आवाज असलेल्या व्यक्तीशी भांडणं होतं का. तर हा क्वेश्चन रादर त्यालाच विचारला होता तुम्ही माझ्यापेक्षा. तर मी त्यालाच विचारलं की काय भांडण होतं. ऑब्व्हियसली होतं, ते तर मला माहितीच आहे. आणि त्याला मी विचारलं की असं नाही वाटत का तुला, कधी असं पिघळला नाहीस का. आणि हो, अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की आमच्यामध्ये पहिलं सॉरी बोलणारा किंवा नमतं घेणारी व्यक्ती मी आहे. सो त्याच्यामुळे मैं बहुत ही दिल की कच्ची हूँ, बहुत ही असं म्हणतात ना, हळवं मन आहे माझं. मला असं वाटतं की इनमिन 2-3 माणसांमध्ये असं फुगून राहिलं तर ते कुठेतरी मला खायला लागतं आणि मला कंटाळा येतो. आणि मला असं वाटतं की एकतर 3च माणसं, त्याच्यामध्ये कुठे आता तिघांची तोंड 3 दिशेला करून बसणं हे मला सहन नाही होत. तर मी नमतं घेते प्रत्येक वेळेला. सो ती माझी एक काय म्हणतात तुम्ही, हळवी बाजू असं समजू शकता. आणि मला माणसं खूप आवडतात. मला असं कोणी माझ्यावर रुसलेलं वगैरे मला असं छान नाही वाटत. आणि हां, प्रश्न हा होता की त्याचं मन पिघळतं का. तर नाही, कारण का त्याला ती माझी बाजू माहिती आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे नवरे लोक कसे असतात. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट तुमचा वीक पॉईंट कळतो तर ते त्यालाच धरून बसतात. तसा तो चॅप्टर आहे, तर त्याने ते पकडून धरलं आहे. तर त्याच्यामुळे तो काही पिघळत वगैरे नाही. आणि मुद्द्याची गोष्ट ही की माझ्या आवाजाची इंटेन्सिटी ही डिफरंट असते डिफरंट ओकेजन्सला. म्हणजे भांडताना माझी आवाजाची तीव्रता वेगळी असते, मी चिडलेली असते तेव्हा वेगळी असते, टोन वेगळा असतो. मी बऱ्यापैकी छान अपमान करते, तर त्याच्यामुळे भांडणं एकदम घमासान होतात. आणि अजिबातच कोणाला माझी दया येत नाही अशा वेळेला आवाजावरून तरी, कारण माझा आवाज दया येण्यालायक नसतो त्यावेळी. नेक्स्ट क्वेश्चन, बोंबलीने मला बोलवलं तर मी तिथे जाईन का आणि मी काय करेन. आणि तेच म्हणजे जर मला फ्लक्झमबर्गला जायला मिळालं तर मी जाईन का, असं म्हणजे 2 क्वेश्चन होते, मोर ओव्हर सिमिलर होतं. तर त्यांचं मी एकच उत्तर देते की मी तर जाईन, पण मी पण बऱ्याचशा प्रमाणात फुकटी आहे. म्हणजे जर माझं काही काम असेल तर गेली तर गोष्ट वेगळी आहे,
पण मुद्दामून असं मी काही माझ्या काय खिशातलं खर्च करून तिथे काही तिला भेटायला वगैरे जाणार नाही. आणि राहिला प्रश्न तिचा, ती स्वतःच्या घरच्यांना इथे बोलवत नाही, एक नंबरची कंजूस मक्खीचूस मारवाडी आहे, तर ती मला कसली बोलवते आहे. आणि अदरवाईज पण ती मला बोलवणार नाही, कारण तिला माहिती आहे की मी तो अपने उसूलों की एकदम पक्की हूँ. मी एक एक गोष्ट तिथली नोट करेन आणि उगाचच बाहेर येऊन तिचं सगळं बिंग फोडेन आणि सगळीकडे बोंब करेल. तर झाकली मूठ 1.25 लाखाची जर तिला ठेवायचं असेल तर ती मला अजिबातच बोलवणार नाही, तर तो प्रश्नच येत नाही. पण येस, मला जर चान्स मिळाला तर का नाही भाई, जाईन आणि फुल इन्व्हेस्टिगेशन करून येईन आणि मस्तपैकी म्हणजे कही की नाही रहेगी वो फिर. सो दॅट इज दॅट मंडळी. नेक्स्ट क्वेश्चन एका ताईंनी विचारला आहे की आपण समजा कोणाला सबस्क्राईब केलं नाही आहे आणि आपण त्यांचे व्हिडिओ डिसलाईक केले तर त्या व्यक्तीला कळतं का किंवा त्या क्रिएटरला कळतं का? तर तुम्ही कोणाचे सबस्क्रायबर असा किंवा नसा ते कळतच नाही. इवन तुम्ही सबस्क्रायबर असून पण कोणाचा व्हिडिओ डिसलाईक केला तर कोणी केला आहे हे कळत नाही, लाईक पण कोणी केलेलं कळत नाही. ते फक्त नंबर्स दिसतात, लाईकचे नंबर दिसतात, डिसलाईकचं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिसतं की किती पर्सेंटेज डिसलाईक आला आहे या व्हिडिओला लाईकच्या कंपॅरिझनमध्ये, तसं असतं. आणि लाईकचे तुम्हाला 100 लाईक्स, 1000 लाईक, 2000 लाईक, 5000 लाईक ते नंबर्समध्ये दिसतात. पण कोणी केलं आहेत लाईक ते नाही कळत. सेम गोज टू डिसलाईक, नाही कळत. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की जर झमुराला फटकवायचं असेल तर कसं काय करायचं? तर तो प्लॅन तर मी आता इथे डिस्क्लोज नाही करू शकत ना दादा. ते केलं तर मग तो अलर्ट होईल. पण बघू कधीतरी असं फटकवायचं म्हणजे माझा तोच प्लॅन आहे, असा फुल पर्दाफाश करण्याचा. तर बघू कधी असं बुरखा विरखा घालून असं एकदम झाकून जाईन मी एकदम आणि काहीतरी मोठं कांड करेन. असं करता आलं तर असं मी असं विचार करते. कल्पनाशक्तीला काही तोड नसतं ना, म्हणजे आपण किती इमॅजिन करायला काहीही करू शकतो. तर तसं इमॅजिन तर बरंच केलं आहे. अगदी बोंड्या नाकावर एक पंच द्यायचं आणि असं उपटून बिपटून असं हात बीत असं मुरगळून टाकायचा आणि जाऊन असं बोलायचं की चप चप एकदम चुप, जस्ट शट अप. कसलं भारी, मस्त ना, मस्त. सध्या तरी त्याला माझ्या शब्दांचे फटकारेच काफी आहेत जे मी त्याला वेळोवेळी देत असते. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आपल्या एक क्यूटच्या आजी आहेत आणि खूप मस्त 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 दीप त्यांची आजी आहे ती. तर खूपच क्यूट कमेंट करतात त्या आणि आय लव्ह यू आजी. तसंच अनुराधाताई, ज्योतिताई, म्हणजे इतके म्हणजे काय काय जे आहेत ना आपले, ते माझ्या अगदी म्हणजे एकदम सगळेच तुम्ही माझ्या यू आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. बट हे स्पेशली जे एल्डरली लोक आहेत ना त्यांचं प्रेमाची बात काही औरच आहे. तशाच या एक आजी आहेत. तर त्यांनी मला विचारलं होतं की तुला लुगडं नेसायला आवडेल का? हो, का नाही आवडणार. आणि आत्ता रिसेंटली मी नेसलं होतं, जेव्हा माझ्या मुलाची मुंज झाली त्यावेळेलाच मी नऊवारी साडी नेसली होती. आणि आय विश आय कॅन शेअर फोटोग्राफ विथ यू. बट तेच काही गोष्टी नाही शेअर करू शकत. बट हां, असं काही ओकेजन असेल, पारंपरिक असं कोणाचं लग्न समारंभ असतील तर त्यावेळेला मी नेसण्याचा प्रयत्न करते लुगडं. अँड आय लव्ह. माझी आजी पण नऊवारी साडी नेसायची. ज्या काकूंकडे मी लहानाची मोठी झाली त्या काकू पण नऊवारी साडी नेसायच्या. सो येस, नऊवारी साडी नेसणाऱ्या बायका आणि माझं एक अलगच, एक वेगळंच प्रकारचं कनेक्शन आहे, बॉन्डिंग आहे तुम्ही म्हणू शकता. तर ऑफकोर्स मला नेसायला आवडेल. नॉट ऑन रेग्युलर बेसिस बट कधीतरी येस. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आम्हाला कधी भेटणार? तर मला पण खूप भेटायचं आहे आणि डेफिनेटली एक दिवस येईल ज्या दिवशी आपण सगळे भेटू, किंवा काही जणांना मी ट्राय करेन असं पर्सनली वगैरे भेटण्याचा आणि मी अपडेट करेन त्याबाबत तुम्हाला. करू आपण काहीतरी करू असं आपलं असं सिक्रेट खुफिया भेटगाठ. लास्ट टाईमच माझं असं हे होतं, पण थोडं टाईम कन्स्ट्रेंट आणि माझं इतकं जॅम पॅक जर्नी होती ना की म्हणजे पटकन आली आणि पटकन गेली. त्याच्यामुळे कुठेच असं हे नव्हतं, काय म्हणतात ना आपण, एक थोडं पण वेळ नव्हता असं मला काही प्लॅन करण्यासाठी, म्हणून ते राहून गेलं. बट नेक्स्ट टाईम मोस्टली मी ट्राय करेन काहीतरी करण्याचा. बघू,
सांगू, पण नक्की भेटणार, नक्की 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 नक्की, प्रॉमिस. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की ज्या कॅरेक्टर्सना मी रोस्ट करते तर त्यापैकी त्यांची काही ना काहीतरी एक एक खूबी मला असं काय वाटतं की त्यांच्यामध्ये काय एखादा तरी चांगला गुण आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. तर तसं त्याचं मी तेव्हाच सांगितलेलं की मी 3-4 व्यक्तींचं सांगेन, जे मेन मी करते रोस्ट ज्यांना, तर त्यांच्याबाबत सांगेन. तर त्या बाबतीत मी असं म्हणेन की जर मावशीचं म्हटलं तर मावशी आणि क्लेनलीनेस बऱ्यापैकी ती टापटीप स्वतःही राहते आणि तिचं घरही ठेवते. भलेही ते छोटंसं घर आहे पण ती सगळं काही व्यवस्थित त्याच्यामध्ये छान नीटनेटकेपणाने राहते. त्याच्यानंतर तिचं जे काही व्यवस्थापन आपण असं म्हणतो, ऑर्गनायझेशन स्किल्स आहेत ते छान आहेत. आणि ती स्वतःला चांगलं म्हणजे राहणीमान, जे कपडे वगैरे जे काही घालते ते प्रेझेंटेबल राहते ऑलवेज. सो दॅट इज वन गुड पॉईंट अबाउट हर. बचनेचं मी सांगेन की बचनेचं डेडिकेशन, ती विदाऊट फेल तिचा रोजच्या रोज व्लॉग येतो. ठीक आहे, ते तिच्या स्वतःच्या बेनिफिटसाठी वगैरे पण असेल, मी नाही म्हणत नाही, बट ते एक असतं ना, म्हणजे कधीतरी माणूस ब्रेक घेतो पण ती नाही घेत फॉर वॉट एव्हर रिझन. आणि त्याला डेडिकेशन लागतं, तुम्ही त्या गोष्टीला डिनाय नाही करू शकत. सो हर डेडिकेशन, त्याच्यासाठी तिला मी एक म्हणतात तिचं एक पॉझिटिव्ह साईड आहे ती. बोंबलीचं म्हणाल तर बोंबलीचं ॲज सच असं नाही म्हणता येणार, पण एक पॉईंट मी फक्त तिचा नोट केला आणि तो मी वेळोवेळी सांगत आली आहे की भलेही त्या गोष्टीमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट होती असेल किंवा काही असेल, त्यांचं काहीही झालं असेल, पण तिने झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली आणि तिने ते तिचं जे डर्टी लिनन आहे ते पब्लिकमध्ये धुतलं नाही. तर ते मला एक तिचं तुम्ही म्हणू शकता की त्या बाबतीत मला थोडी ठीक वाटते. ती विषयच काढला नाही तिने आणि उगाचच कुठल्या गोष्टीचं भांडवल केलं, बट जास्त तिने त्याला म्हणतो ना आपण असं खूप डिवचलं नाही, चिघळवलं नाही, त्या गोष्टीला सोडून दिलं. नंतर ती आतल्यात त्यांचं काहीतरी चालू असेल, पण दुनियेसमोर तरी तिने उगाचच येऊन त्या गोष्टी उगाळून काढल्या नाहीत. सो हां, ते गोष्ट आहे मला बोंबलीबद्दल वाटते. हाचा मी म्हणेन की बऱ्यापैकी व्यवस्थित काळजी घेते ती मुलांची. भलेही ती डे केअरमध्ये वगैरे ठेवते, ती वेगळी गोष्ट आहे, बट जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातात वगैरे तर त्यावेळेला ती व्यवस्थित काळजी घेते, त्यांच्यासाठी गोष्टी करते. आपल्या मुलांसाठी करताना ती मागे पुढे बघत नाही. ते हजबंड वाईफ बोथ खाताना वगैरे पण, खाण्यापिण्याच्या वेळी पण ते मेक शुअर करतात की आपल्या मुलांचं पोट भरलेलं असलं पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे व्यवस्थित, आणि त्या गोष्टींची ती काळजी घेतात. सो मला असं वाटतं की दे बोथ आर गुड पॅरेंट्स. म्हणजे असं मी कोणाला कमी जास्त लेखत नाही आहे, पण जे दिसतं त्याच्यावरून मी बोलते की ते व्यवस्थित करतात, संगोपन छान करतात आपल्या मुलांचं. माहिती आहे तुम्ही विचार करत असाल झमुऱ्याचं काय, कारण झमुरा एक मेन कॅरेक्टर आहे, तर झमुऱ्याचं काहीच बोलले नाहीस. तर झमुऱ्याचं आता ते थोडंसं स्वार्थी पण आहे तो विचार, जो मी म्हणजे मला असं वाटतं की तो त्याच्या आईची काळजी घेतो किंवा जे काही आहे बघतो तिला व्यवस्थित असं, आणि तिला काय हवं नको ते बघतो. कधी कधी जातो बाहेर वगैरे तिला सोडून, पण ठीक आहे, ते नॅचरल आहे, अगदीच तिला सोडून दिलेलं नाही आहे. पण ह्यामागेही मला असं वाटतं की काहीतरी, म्हणजे आता तिचं चॅनल आहे म्हटल्यावरती, सगळंच तिचं आहे म्हटल्यावरती तिला दुर्लक्ष करून चालणार नाही. जर ह्याचं स्वतःचं असतं, स्वबळावर कमवलेलं असतं, तर कदाचित त्याची रिॲलिटी समजली असती. अदर दॅन दॅट मला त्याच्यामध्ये असं काही वाटत नाही, एक नंबरचा डंबो आहे तो. आणि अजून एक व्यक्ती म्हणजे जिच्याबद्दल मला काहीच चांगलं वाटत नाही. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर काही ह्या व्यक्तीबद्दल काही असं एक पॉईंट जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये मेन्शन करून सांगा, कारण मला तरी काही छान वाटत नाही. मी माझ्या नवऱ्याला पण विचारलं आणि त्याचं पण असं, तो पण विचारात पडला की याच्याबद्दल काय चांगलं आहे. तर ती व्यक्ती म्हणजे ढबी द भभी, एक नंबरचा भुरग्या. त्याच्यामध्ये काहीच चांगलं नाही आहे, म्हणजे त्याचं काय तारीफ कशा बाबतीत करावी एकही गुण
त्या व्यक्तीमध्ये कुठला चांगला असेल मला शोधून पण सापडत नाही. तुम्हाला सापडला तर नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, जमुरा जर लास्ट पर्सन असला असता ऑन द अर्थ आणि माझं लग्न जमत नाही आहे, मी कुवारी आहे, तर मग मी त्याच्याशी केलं असतं का लग्न वगैरे? तर नाही, मी त्याला विष देऊन मारलं असतं आणि त्याला पण संपून टाकलं असतं आणि मी एकटीच राहिली असती, पण मी त्याच्याशी काही कुठल्याही प्रकारचं रिलेशन ठेवलं नसतं. तेरी सूरत आथू. मला कधी कंटाळा येतो का आणि मी कसं काय ह्यांना बघते आणि मला कधीच कसं काय म्हणजे तुम्हाला बघवत पण नाही ह्यांचं चेहरे आणि मी कसं काय एक एक इतकं बारकाईने बघू शकते. तर पहिली तर मला सगळ्यात गोष्ट ही सांगायची आहे की हे माझं जॉब आहे, म्हणजे जॉब म्हणण्यापेक्षा हे माझं काम आहे. मी मनापासून निवडलेलं काम आहे, हे करायला मला मजा येते, मी मनापासून करते. आणि चेरी ऑन द केक आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे की जेव्हा मला कंटाळा येतो ना, मी स्वतःला हे करते की तुम्ही वाट बघत असाल पॉडकास्टची आणि येतो मला कंटाळा. मी अजिबात हे डिनाय नाही करत, येतो मला कंटाळा. मी मल्टिपल इन्स्टन्सेसला बोलली पण आहे की मला आज फार कंटाळा आलेला. कधी कधी काही व्यक्तींना मी DM मध्ये पण बोललेली आहे की मुझे बहुत ही ज़्यादा बोर हो रहा है, मला कंटाळा आला आहे, बोलते मी आणि येतोही मला कंटाळा. पण मी तो सगळा आळस झटकून काम करतेच, कारण मला माहिती आहे की माझं पॉडकास्टनंतर जे कॉमेंट्स येणार आहेत त्या कॉमेंट्सना वाचून मेरा दिन बनने वाला आहे म्हणून. आणि तो माझ्यासाठी डेली बूस्टर डोस आहे. तुमच्या कॉमेंट्स, तुमचं अप्रिसिएशन, तुमचं प्रेम, खरंच म्हणजे मी खरंच हे मनापासून सांगते मंडळी. तर मी त्या मोबदल्यासाठी कितीही कंटाळा आला तरी पण तुम्ही ह्याला सेल्फिश थॉट म्हणू शकता, पण मी करतेच पॉडकास्ट, अजिबात सोडत नाही. फारच काही तसंच काम असेल, मला वेळच नाही मिळाला तर मग मी करते, कधी कधी सुट्टी घेते. पण त्या दिवशी असं काही नसतं की मला कंटाळा आला आहे, त्याची कारणं वेगळी असतात. कंटाळा आला तरी मी ते झटकून करतेच, कारण का मला ही जी म्हणतात ना दुधावरची साय खायची असते. तर मला माहिती आहे की मी पॉडकास्ट टाकल्यानंतर सगळा कंटाळा निघून जाणार आहे, मला हुरूप येणार आहे आणि बूस्टर डोस मिळणार आहे नेक्स्ट पॉडकास्ट करण्यासाठी. आणि कंटाळा आला तर मी असं एक कॅरेक्टर निवडते की ज्याची मला गॅरंटी असते फुल धुलाई होणार आहे आणि खूप मजा येणार आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. तर ती माझी आयडिया आहे. सो ऑलवेज आय डू दॅट व्हेन आय फील बोर्ड. ओके, सो आजच्यासाठी इतकंच, कारण आज बऱ्यापैकी क्वेश्चन घेतले. बाकी मी रोस्टिंग कसं चालू केलं, मला कुठून आयडिया मिळाली, माझ्या फॅमिलीबद्दल, माझं काय प्रिव्हियस करिअर ऑप्शन्स होते किंवा मी काय आतापर्यंत आयुष्यात केलं आहे, आणि अशा बरेच अजून क्वेश्चन आहेत, बरेच छान छान क्वेश्चन. ते मी पुढच्या पार्टमध्ये घेईन, प्रॉब्ली नेक्स्ट संडेला, किंवा बघेन कधी मध्ये चान्स मिळाला तर मी तसं तुम्हाला कळवेन. बट मॅक्स टू मॅक्स संडेपर्यंत नेक्स्ट पार्ट येईल. तर आय होप तुम्हाला आजचं क्वेश्चन आन्सर राऊंड आवडला असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. एकदम दणदणीत काहीतरी पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा माझा नेहमीप्रमाणेच प्रयत्न असेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, टेक केअर, बाय, मासलामा.